नमस्कार, ड्रायव्हर टू लिमिटमध्ये तुमचं स्वागत आहे. माझं नाव आहे तन्मय वाकणकर. आपण MG कॅम्प या फॅसिलिटीमध्ये आता बसलेलो आहोत. माझ्याबरोबर आहेत शैलेश भंडारी सर. आणि ही फॅसिलिटी बघता म्हणजे मला जी पहिली आठवण येते ती म्हणजे इकडे एक मित्सुबिशीचं शोरूम होतं. त्याच्या आधी काय होतं किंवा पुण्याची ऑटोमोबाईल हिस्ट्री ॲक्च्युली आहे काय त्याच्यावरती मला खूप क्युरिओसिटी आहे. आणि तुमचंच अस्तित्व बघायला गेलं तर 100 वर्ष तुम्ही ॲज अ ब्रँड अस्तित्वामध्ये आहात. बट मोर दॅन दॅट वॉट इज इम्पॉर्टंट टुडे इज दॅट यू बीन इन ऑटोमोबाईल इंडस्ट्री फॉर द पास्ट 50 years अँड आय थिंक यू आर द बेस्ट पर्सन टू टेल मी की पुण्याची ऑटोमोबाईल हिस्ट्री कशी घडली. सो फर्स्ट क्वेश्चन मला तुमच्याकडे की 50 वर्ष ऑटोमोबाईल्समध्ये ही सुरुवात झाली कशी झाली? तन्मय, गुड मॉर्निंग. तुम्ही म्हटलात की ज्या लोकेशनला आपण आत्ता बसलेलो आहोत तिथे तुमची ओल्डेस्ट मेमरी गोज टू मित्सुबिशी डीलरशिप. तर मी थोडंसं तुमच्या प्रश्नापासून डेव्हिएशन करतो. आपण ज्या लोकेशनला आत्ता बसलेलो आहोत, जी लोकेशन पुण्याला जे विल्यम्स अँड कंपनी म्हणून माहीत आहे, ही पुण्यातली ऑटोमोबाईलची सर्वात पहिली डीलरशिप असलेलं लोकेशन आहे. ओके. सो प्री इंडिपेंडन्स 2 ऑस्ट्रेलियन्स होते, जे विल्यम्स. सो त्या दोघांनी मिळून जे विल्यम्स अँड कंपनी चालू केली. अँड ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईम द ओल्डेस्ट फोटोग्राफ दॅट आय कुड गेट इज ह्या लोकेशनवरती मॉरिस रायलीची डीलरशिप होती. सो अँड त्याच्यानंतर इव्हेंच्युअली इथे हिंदुस्तान मोटर्स किंवा ॲम्बॅसेडर ॲज वाईडली नोन होती. अँड दॅट्स वेअर दिस लोकेशन कम फ्रॉम. सो दिस वी आर सिटिंग इन अ लोकेशन which is the oldest automobile dealership for the city of Pune. So I don't know, it's nostalgic. Even if the brand that we are representing, that you are representing today is Morris Garages, which is a very modern brand. Yes. पण या बिल्डिंगचं एक कॅरेक्टर रिटेन झालेलं म्हणजे हे ब्युटिफुल हे ब्लू दरवाजा किंवा ही जी लाकडी चौकट आहे, इट लुक्स व्हेरी ब्युटिफुल अँड इट रिअली लुक्स व्हेरी क्लासिक इन इट्स नेचर. Yeah, so being a Punekar myself, so wanted to preserve the old looks, the old charm of the building. म्हणून आम्ही ह्या प्रिमायसेसचं जेव्हा रिस्टोरेशन केलं तेव्हा वी वेंट बॅक टू दी ओल्ड एरा अँड वी ट्राय टू रिस्टोर इट देअर. सो इफ आय हॅव टू कम नाव डिरेक्टली टू तन्मय's फर्स्ट क्वेश्चन. सो ॲज अ ब्यू भंडारी ग्रुप आम्ही पुण्यामध्ये 1920 पासून एस्टॅब्लिश्ड आहोत. व्हेरीड बिझनेसेस केले आमच्या फॅमिलीनी. ऑटोमोबाईलचा बिझनेस 1969 4th of December 1969 ऑटोमोबाईलच्या डीलरशिपचा सुरुवात झाली. जिथे डेक्कन जिमखानावरती आमचा एक पेट्रोल पंप आहे, तो तेव्हा कॅल्टेक्सचा पंप होता. तिथे बजाज टेम्पोची डीलरशिप आम्ही चालू केली माझ्या वडिलांनी 4th of December 69. अँड सिन्स देन दी ऑटोमोबाईल बिझनेस हॅज बिल्ट विथ दी सिटी ऑफ पुणे and our family has been involved with that. इफ मी क्रोनॉलॉजिकली बोलायला गेलो तर आधी बजाज टेम्पोची डीलरशिप चालू झाली. त्याच्यानंतर 1972 कायनेटिक इंजिनिअरिंगची डीलरशिप चालू झाली. इव्हेंच्युअली 1986 कायनेटिकनी जेव्हा कायनेटिक होंडाबरोबर किंवा होंडा कंपनी जपानबरोबर कोलॅबरेशन केलं तेव्हा कायनेटिक होंडाची डीलरशिप चालू झाली. सबसिक्वेंटली 1995 1993 ते 95 दाईवूची डीलरशिप होती. देन वी वर डीलर्स फॉर होंडा कार्स फॉर अ शॉर्ट पिरियड ऑफ टाईम. टाटा मोटर्सची डीलरशिप आम्ही चालवली गुड 12 लॉंग इयर्स. अँड आज जेव्हा आपण आहोत जो इन प्रेझेंट सिच्युएशन बघायला गेलो तर 2000 सो वी हॅव होंडा मोटर्स, होंडा 2 व्हीलर डीलरशिप, मर्सिडीज बेन्झ डीलरशिप, एथर डीलरशिप. त्याचबरोबर फोक्सवॅगनची डीलरशिप आम्ही चालवतो आहे 2010 पासून. 2014 पासून ट्रायम्फ मोटरसायकल्स आणि 2019 पासून मॉरिस गॅरेजेस और MG वाईडली नोन ॲज त्या डीलरशिप आम्ही आत्ता चालवत आहोत. सो दिस हॅज बीन आवर जर्नी विथ ऑटोमोबाईल इन द सिटी ऑफ पुणे, वेअर माय फादर स्टार्टेड विथ अ टीम ऑफ अबाउट 5 people. As a group in automobile, I am very proud to say that we employ close to 1,000 people now. Oh wow! Which are handling 6 brands. That's a huge number. सो एवढी मोठी नावं तुमच्याबरोबर असोसिएटेड. पण एक पर्टिक्युलर स्टोरी मी ऐकली होती, त्याच्याबद्दल मला तुमच्याकडनं थोडी इनपुट हवे.
टाटाची डीलरशिप जेव्हा आपण बेसिकली सोडली तेव्हा देर वॉज अ ॲड विच वॉज रिलीज इन द पेपर बाय व्यू भंडारी, त्याच्याबद्दल मला काय सांगा? इट वॉज ती जेव्हा टाटाची डीलरशिप घेतली तेव्हाची जाहिरात होती. सो इट वॉज अ व्हेरी सिम्पल स्टोरी, कारण की आम्ही बजाज टेम्पोबरोबर 28 वर्ष जोडले गेलेलो होतो. सो 1969 टू आय बिलीव्ह 1997पर्यंत. सो तेव्हा माय फादर अँड वी ऑल थॉट की इट इज appropriate that we must thank the company which taught us automobile business, and we must welcome the new brand to the family. So त्यावेळी जे जाहिरात केली होती की थँक्यू टेम्पो, वेलकम टेल्को. Oh wow, okay. So it was a very clean, simple message. Right. कि definitely gratitude is must. Yes. And Bajaj Tempo taught us and got us to this business, and that's where we moved from Bajaj Tempo to Telco then. So that's how it was. Thank you Tempo, welcome Telco. आय थिंक हा एक हंबलनेस आय थिंक प्रत्येक डीलरशिपमध्ये तुमच्या पण दिसून येतो. बी इट एनी ब्रँड, वन व्यू भंडारी सिग्नेचर दॅट कम्स विथ इट इज बीइंग हंबल अँड बीइंग व्हेरी ट्रस्टवर्दी. म्हणजे आय थिंक जनरेशन्स ऑफ पीपल हॅव टुगेदर बॉट व्हेकल्स फ्रॉम यू, अँड दॅट इज वॉट युअर लेगसी रिफ्लेक्ट्स ऑन एज वेल. There was another story that I had heard when the entire industry, automobile industry in India was not letting people into the superbike world. तेव्हा इन कम्स व्यू भंडारी ट्रायम्फ, ज्यांनी सगळे मॉडेल्स डिस्प्लेवर ठेवले होते. प्लस दे वर ऑफरिंग टेस्ट राईड्स फॉर ऑल द व्हेकल्स एज वेल. माइंड यू दिस इज ऑफकोर्स इन अ टाइम वेन लोक तुम्ही सुपरबाईक बघितली किंवा ऐकून बुक करा ही अपेक्षा होती. सो वाय डीड यू थिंक दॅट दिस वॉज नेसेसरी? सी अगेन जेव्हा 2014मध्ये आम्ही ट्रायम्फ मोटरसायकलची, जी ब्रिटिश मोटरसायकल ब्रँड आहे, त्यांची डीलरशिप पुण्यामध्ये चालू केली. कंपनीची फिलॉसॉफी आणि आमची फिलॉसॉफी वॉज सेम, दॅट अनलेस अँड अंटिल आय अलाउ अ कस्टमर टू टच, फील अँड ड्राईव्ह अ प्रॉडक्ट, हाऊ डू यू मेक अ डिसिजन? सो ॲज यू राईटली सेड की तेव्हा आय रिमेंबर गोईंग टू अ कॉम्पिटिटर ब्रँड शोरूम about a year before we took up the dealership, and I was trying to sit on the bike. The sales consultant said, "Sir, you're not allowed to sit on the bike. Oh, wow. Yes. Forget about taking a test ride of a bike." And so that incident was there in my mind, very strong. So I said, if ever I start something like this, the first thing that a customer should be allowed to do is to ride. So that actually, again, the competitor taught me what not to do. Right. And that helped me, and so we said, no, how do you connect? Unless you ride a bike, how do you connect with a bike? Right. So that's how it all started. And fortunately the principal company's philosophy and our thought process matched. That's actually fantastic. आणि आय थिंक आज ट्रायम्फची डीलरशिप इंडियामध्ये आय थिंक वन ऑफ द बेस्ट डीलरशिप्स इज इन व्यू भंडारी. यू ऑल्सो वेंचर्ड इन टू गोवा एज वेल. सो यू गॉट क्वाईट अ बिग स्टान्स डुईंग इन, आणि त्याच्यामुळे आय थिंक दॅट सक्सेस ओरिजिनेट्स फ्रॉम द फॅक्ट दॅट यू अंडरस्टँड वॉट द बायकर रिक्वायर्स अँड यू आर प्रोव्हाइडिंग दॅट एज वेल. More than the biker, it is the customer who is putting in that hard-earned money into buying an asset. Especially if we are now talking about मोटरसायकल. सो मोटरसायकल म्हटलं की थोडं पॅशन येतं, कार बिझनेस म्हटलं की थोडं कमर्शियल येतं, पण मोटरसायकल म्हटलं की पॅशन आहे. सो येस, डेफिनेटली वी वर एबल टू कनेक्ट विथ आवर कस्टमर सो वेल. सो सिन्स 2014, सो आज आपण 7 वर्ष झालं. सो इफ आय डू अ सिम्पल मॅथमॅटिक्स, आय मल्टिप्लाइड 7 by 52 थर्सडेज. सो यू टॉकिंग अबाउट 350 वेळा कस्टमर माझ्याकडे आलेला. एक कस्टमर ज्यांनी बाईक घेतलेली, तो 350 वेळा ओव्हर पिरियड ऑफ 7 years हॅज कम बॅक टू मी, बिकॉज एव्हरी थर्सडे वी हॅव अ कॉफी मेट. सो दॅट्स अ कनेक्ट. So same philosophy allowed us to grow to a different market. So Goa, yes, was a natural transition. And so that's where, and so it's a rider connect that we are trying to breed here. डेफिनेटली. Volkswagen हा ब्रँड तुमच्या नजरेत कसा आला आणि हाऊ हॅज द एक्सपिरियन्स बीन? Volkswagen, as all of us or most of us would know, is the world's largest car manufacturer. They own close to about 17 brands: Bugatti, Ducati, Porsche, Lamborghini, all is Volkswagen. So, and Volkswagen has a manufacturing facility in Pune. Right. So it's a brand of Pune.
And so it was a very natural thought process that let us represent the world's largest manufacturer who is making their products in my city. And कंपनीला सुद्धा आम्ही दिलेले फॅसिलिटी, इन्फ्रास्ट्रक्चर आणि आमचा कस्टमर सेंट्रिक अप्रोच हा त्यांनासुद्धा आवडला. आणि दॅट्स हाऊ वी स्टार्टेड द डीलरशिप इन 2010 अँड देर हॅजंट बीन एनी लुकिंग बॅक. सो 2016मध्ये फोक्सवॅगनने आम्हाला एक डायमंड पिन म्हणून कन्सेप्ट आहे की जिथे जगामध्ये फोक्सवॅगनचे जवळजवळ 1,00,000+ डीलर्स आहेत. त्याच्यापैकी in a year they recognize about 60 dealers across the globe, and they found us worthy to be in the top 60 in the world. Wow. And in 2016 they honored us with that gold pin. So I believe that association, with the help of support from customers of Pune, has allowed us to go to that level. Fantastic. That's very good to hear आणि कॉंग्रॅच्युलेट ऑन दॅट. ऑल्दो बराच वेळ झाला आहे त्या गोष्टीला, पण आता आपण ऑफकोर्स MGच्या मॉरिस गॅरेजच्या शोरूममध्ये बसलो आहोत. सो आय कांट गो विदाउट आस्किंग यू हाऊ डिड MG come into existence with Bhubaneswar? So MG is a very, very classic story when we took the dealership of MG in 2019. 2018 मध्ये MG had started doing road shows to attract new business partners. So we went and saw their portfolio in Delhi. The product was very promising. Again, a brand which is close to 100-year-old, a very old British brand, Morris Garages, and the management team was very, very supportive, and their outlook of the market was very positive. They wanted to build a brand with a very simple statement: it's human. Right. It's human. So there were so there was a connect, always a connect to the customer, to the human part of the transaction, and that's how we started with MG. And I'm proud to say that the first LOI of the country was issued to our dealership. Oh wow. Okay. बाबा लेगेसी बरोबर या बऱ्याच गोष्टी आहेत, त्या स्टोरीज आहेत ज्या कॉमन पब्लिकला प्रॉब्लेम माहिती नसते. म्हणजे इफ आय हॅव टू गो बॅक इन हिस्ट्री, 1972 कायनेटिक first LOI, first vehicle, first booking, first delivery happened out of our dealership. Wow. 1986 when Kinetic Honda started, same thing, first LOI, first dealership, first delivery. Wow. And so there have been many instances. So in those era when Matador was sold, MSCB म्हणजे पॉवर डिस्ट्रीब्युशन कंपनी जी आहे MSCB गव्हर्नमेंटची, त्यांच्यासाठी ड्युअल कॅबिन पिकअप व्हॅन वॉज डेव्हलप्ड with our engineers, with MSCB engineers, and with manufacturer engineers. That product was developed specifically for that application, and so that entire initiation was from Bhubaneswar. Because there was always a problem. MSCB used to go with two vans to attend to a problem. So goods would go in one van and people would go in some other cars. So my father and the then chief engineer with MSCB, they said, can we make this into a dual cabin? So 5 people can travel and मागे माझं सामान जाईल. So there are so many firsts. त्यामध्ये मी इमॅजिन पण नाही करू शकत की डीलरशिप इज गेटिंग इन्वॉल्व्ड इन द डेव्हलपमेंट ऑफ अ प्रॉडक्ट. That we connect with the customer. That is fascinating. पण ही जी लेगेसी आहे आता 50 years, more than 50 years in automobiles, can you tell me something that you've learned as a dealer की तुम्ही तुमची म्हणजे यातनं काय शिकला काय? थोडं फिलॉसॉफिकल साईडला जाईल, बट एव्हरी टाईम यू गेट इन्वॉल्ड इन हँडलिंग द कस्टमर. फायनली मी एक बिझनेस करतो, मी एक धंदा करतो, देर इज अ देवाणघेवाण चालते की याच्यामध्ये असा एक थॉट प्रोसेस निर्माण होतो की ॲज अ कस्टमर वेन यू वॉक इन, यू आर टेकिंग समथिंग फ्रॉम मी फॉर विच यू आर पेइंग अँड आय एम गिविंग इट टू यू. सो इट्स अ ट्रान्झॅक्शन. अँड माय थॉट प्रोसेस वॉट आय हॅव सीन, कारण की माझ्याकडे आज काम करताना सेकंड आणि थर्ड जनरेशन माझ्याबरोबर काम करते लोकांची.
जशी मी सेकंड जनरेशन माझ्या बिझनेसमध्ये, त्याच्यामध्ये माझ्याकडे मॅनपॉवर आहे की जे सेकंड आणि थर्ड जनरेशन माझ्याबरोबर काम करतात. त्याचबरोबर माझ्याकडे कस्टमर्स आहेत एवढे की जे सेकंड थर्ड फोर्थ जनरेशन माझ्याबरोबर असोसिएटेड आहे. सो माय बिगेस्ट लर्निंग हॅज बीन दॅट डोंट फोकस ऑन ट्रान्झॅक्शन, just focus on building that trust and relationship with the customer, and don't treat them as customers, treat them as their extension of your family. So that helps. So ठीक आहे, ट्रान्झॅक्शन तर होत राहतात. आपण रोज, मी आज पानवाल्याकडे गेलो, एक पान घेते, तर ट्रान्झॅक्शन. पण पानवाल्याकडे जर तुम्ही ट्रान्झॅक्शन म्हणून पान खाल्लं तर ते तुम्हाला कधीच आवडत नाही. म्हणजे जर तुम्ही पु ल देशपांडे ऐकत असाल तर आय नीड नॉट से मोर. So it is that relationship which I have learned from this business. That's I think great, and it definitely reflects. मजेशीर गोष्ट अशी आहे की आमची पहिली फॅमिली कार पण व्यू भंडारीमधून होती. Thank you. टाटाची डीलरशिप होती. आणि नाव आय एम गेटिंग टू इंटरॅक्ट विथ यू. सो डेफिनेटली आय स्टील रिमेंबर दॅट, आणि इट काइंड ऑफ ड्रॉज मी बॅक टू द डीलरशिप बॅक अगेन ॲज वेल. हॅव्हिंग सेड दिस, आत्ताच्या काळामध्ये देर इज अ पर्टिक्युलर वर्ड EVs जो खूप प्रखरपणे जाणवतोय, आणि खूप गाड्या त्यांच्या प्रोडक्ट्स पण येत आहेत. इव्हन इन युअर लाईनअप यू हॅव क्वाईट अ फ्यू प्रोडक्ट्स विच आर फ्रॉम द EV स्टेबल. तुम्हाला काय वाटतं, इज दिस अ क्रेज और इज दिस हिअर टू स्टे? Electric vehicle is something which is here to stay. We are in the initial stage of the EVs that we are seeing today. म्हणजे MGची जी ZS EV आहे, which in a period of about 1.5 years has itself evolved. We have gone to second generation of ZS EV, where पहिली जी गाडी होती त्याची रेंज ऑफ बॅटरी पॉवर्ड टू कवर फ्रॉम 0 to or full charge to 0 was about 300-350 kilometer. Now it has moved from 350 to 400 kilometer. So there is already a transition happened. That's a big jump. It's an excellent. So if you percentage मध्ये बघायला गेलं तर you're talking about 15% more kilometers covered in single charge. And that's the development is just in a year. Just in a year, because battery technology is something that is evolving drastically. So as and how electricity storage technology will evolve, EV technology will evolve, because the entire EV technology is based on storage and power, availability of power. Rest all is, आज आपण मोबाईल जसा वापरतो तशी ती गाडी आहे की त्याच्यातनं पॉवर दिलेली आणि गाडी चालते. पण सो आय थिंक बॅटरी स्टोरेज कॅपॅसिटीज, हाऊ दे इन्क्रीज, हाऊ दी चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्ज, दी वे फॉरवर्ड लुक्स व्हेरी व्हेरी प्रॉमिसिंग अँड इट इज हिअर टू स्टे. चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरवरनं मी वाकडमध्ये तुम्ही काहीतरी करताय असं ऐकलं होतं. आता वाकडची जी आमची फॅसिलिटी आहे तिथे आज आमच्याकडे विदिन प्रेमायसेस माझ्याकडे 4 चार्जर्स आहेत. ओके. ऑलरेडी इन्स्टॉल्ड ऑपरेशनल. सो त्याच्यापैकी एक जो चार्जर आहे तो 50 किलोवॉटचा चार्जर. सो त्याच्यामध्ये तुमची EV जर ZS EV मी बोलतो, कारण की देर आर फ्यू अदर EVs विच हॅव लेसर रेंज, सो दे अजून लवकर चार्ज होतात. त्या ZS EV फ्रॉम 0 to full charge will take you about 60 minutes. Oh wow. So, and at a time 2 cars can be charged on one station. And so if प्लस 7.5 किलोवॉटचे 3 चार्जर्स आहेत की ज्याच्यावरती तुम्हाला 0 to full चार्जला इट विल टेक अबाउट 7 hours ऑफ चार्जिंग टाईम. बट with these chargers, and fortunately for me at my Wakad location I have about 375 किलोवॉटचं माझ्याकडे सोलर पॉवर जनरेशन आहे. सो it's a very very win-win situation from a customer point of view. If you come to my Wakad facility to charge your car, you're primarily charging your car not with fossil fuel. Right. This is the true essence of. This is the true essence of EV. Yes. आणि आय थिंक अशा फॅसिलिटीज असतील तर तिकडं चार्ज होता कॉफीवरती थोडीशी गप्पा झाल्या, चर्चा झाल्या. दॅट इज आय थिंक इनएव्हिटेबल. दॅट सीम्स रिअली गुड. सो आपण खूप बोललेलो आहोत. ऑफकोर्स देर इज वन क्वेश्चन दॅट इवन आय वॉन्ट टू नो, अँड आय एम प्रिटी शुअर द व्ह्यूअर्स ऑल्सो वॉन्ट टू नो, व्यू भंडारीचं पुढचं 5 ते 10 वर्षामध्ये काय, म्हणजे वेअर इज व्यू भंडारी हेडिंग? नो, मी अजून भविष्य बघायला चालू केलेलं नाही आहे. ते जेव्हा करीन तेव्हा डेफिनेटली ह्या प्रश्नाचं उत्तर जास्त स्ट्रॉंग देऊ शकेन. बट सी, एनी बिझनेसमॅन हॅज अ थॉट प्रोसेस इन माइंड
विच विल टेक यू 3 years डाऊन द लाईन अँड 7 years डाऊन द लाईन. कारण की त्याप्रमाणे तुम्हाला आज इन्व्हेस्टमेंट करायला लागते टू रीच. सो व्हेरी सून इन द शॉर्ट टर्म, मिड टर्म, लॉंग टर्म जर बघायला गेलो तर इन द शॉर्ट टर्म वी विल हॅव अ व्हेरी लार्ज वर्कशॉप फॅसिलिटी इन द ईस्ट साइड ऑफ पुणे, which will take care of again Volkswagen and MG cars. So we will cover Pune in such a way that माझ्या दोन्हीपैकी कोणत्याही वर्कशॉपला पोहोचायला मॅक्सिमम 45 मिनिटं लागतील पुणेकराला. सो त्याप्रमाणे आम्ही स्ट्रॅटेजिकली ते वर्कशॉप लोकेट करत आहोत. सो अँड 45 minutes इज अ व्हेरी रिजनेबल टाईम टू रीच टू अ सर्व्हिस फॅसिलिटी. So that is a very short term goal that we will have, and I don't know, we have to ensure that we contribute very strongly in the overall automobile numbers for the city of Pune, because पुण्यामध्ये जवळजवळ 7,500 ते 9,000 गाड्या विकल्या जातात. If I have to take on an annual basis, close to about anything from 80,000 ते 1,00,000 गाड्या पुण्यामध्ये विकल्या जातात MH12 आणि MH14च्या रजिस्ट्रेशनमध्ये. सो आवर long term goal is to see that we are close to about 11 to 12% of that market. Wow. And the brands that you selected to go forward with that, त्यामध्ये आपल्याला खूप niche brands आणि एक वेगळ्या क्वालिटीचे ब्रँड्स आपल्याला बघायला मिळतात. सो दॅट इज समथिंग विच इज व्हेरी इंटरेस्टिंग टू नो एज वेल. शैलेश सर, आज तुमच्याशी बोलून मला अजून एक गोष्ट पण जाणवलेली आहे. तुमच्याकडे एक गोष्टींचं भंडार आहे. म्हणजे दॅट आय रिअली वॉन्ट टू चेक अँड वॉन्ट यू टू टेल अ लिटल स्टोरीज ज्या आपण पुण्याच्या ऑटोमोबाईलच्या डेव्हलपमेंटबद्दल काहीतरी बोलू शकू. पण आय थिंक आजच्यासाठी एवढंच करता येईल. पण नेक्स्ट टाईम मे बी इन अनदर पार्ट ऑर समथिंग वी कॅन गो अक्रॉस पुणे टू फाइंड आउट व्हॉट आर दी स्टोरीज अँड तुमच्या मेमरीज काय आहेत असोसिएटेड विथ ऑटोमोबाईल्स इन पुणे. अँड आय होप दॅट हॅपन सून. Until then, I'm very thankful for you to spend this time with me today and give a little bit knowledge about how View Bhandari Group and how the Pune Automobile Group development has happened over the years. I wish you all the best तुमच्या जर्नीमध्ये आणि I hope that we can connect again soon. Thank you, Tanmay. Thank you, Punekar. Thank you.